नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्स कटिंग पाहणार आहोत. 9.5 इंचाची लेंथ आहे आणि दंडगेर आहे 5 इंच. तर त्याच्यानुसार आपण ही स्लीव्स कटिंग करणार आहे. तर 32 इंच छातीचा साठी ही स्लीव्स कटिंग असणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्ही पण शिकताल. जर तुम्ही नवीन शिकणारे असतील तर तुम्हाला नक्कीच याच्यापासून फायदा होईल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओला. तर 9.5 इंच लेंथ आहे. टोटल लेंथ 9.5 म्हणजे आपल्याला तयार लेंथ 9.5 हवी. तर इथला अर्धा इंच मी खालच्या शिलाईसाठी इथून 10 इंच वरती घेते, कारण अर्धा इंच वरती शिलाईसाठी लागणार आहे. तर हे सरळ मार्किंग करून घ्यायचं अशा प्रकारे. मार्किंग करून घेतल्यानंतर आता इथून हे अंतर आहे 10 इंच आणि काय करायचं आहे 3 इंचावरती. हे बघा, आता हे 3 इंच आहे. इथून आपल्याला जे दंडगेर आहे आपला वरून शोल्डर लाईन पासून 3-3.5 इंचावरती दंडगेर घ्यायचा आहे मोजून गोल राऊंड मध्ये. तर या इथं 3 इंचावरती मी दंडगेर घेत आहे 5.5 इंच. हा दंडगेर 5.5 आहे. तर हा अंगावरचा आहे माप. तर मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूज ठेवायचा आहे. ओके. तर हे अर्धा इंच, मग टोटल आहे 5.5 आणि अर्धा इंच मिळालं 6 इंच. आणि आता आर्म होल किती आहे आपला 7.5 इंच. तर ह्या टोकावरती आता इथे हे बघा, इथून आपल्याला असं मोजत जायचं की कुठे या लाईनवरती 7.5 इंच आलं बरोबर. अगोदर अशी लाईन आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता ही लाईन आखून घेतली. तर आता या लाईन पासून 7.5 आपलं कुठे येते, इथे किंवा इथे थोडंसं वर. ही जी लाईन आहे 7.5 इंचाची ह्या टोकाला ठेवली. हे जे टोक आहे ते आपलं शोल्डरचं आहे आणि हे आहे आर्म होल इकडचं. तर 7.5 इंच इथे आलं. तर मग आता हा गॅप किती आला, तर हा गॅप आला आहे आपला 4.5 इंच. तर मग आता हा 4.5 इंच मग इथे पण घ्यायचं 4.5 इंच आणि मग याला बॉक्स बनवून घ्यायचा अशा प्रकारे. याचं अंतर घ्यायचं, हे किती आहे 4.5. मग याचं असा भाग मोजून घ्यायचा. इथे पण एक सरळ लाईन आखून घ्यायची अशा प्रकारे. मग या दोनचा भाग आपण केला, तसंच आपल्याला आडवा भाग पण घ्यायचा आहे. तर आडवा आपण किती बघितला 6 इंच. मग इथे 3 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर 3 इंचावरती मार्किंग केली. तर मग आता आपण काय करूया, बॉक्स तयार करूया, जेणेकरून जी मी तुम्हाला मार्किंग सांगेल ते तुम्हाला कळेल. तर आता बॉक्स बनवून घेतला. खालच्या भागाला फिटिंगची लाईन दिली. खालचं दंडगेर आहे 5 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच किंवा 2 इंच. ते इथे मी खालच्या साईडला 1.5 इंच करते ॲड आणि इकडच्या बाजूला 2 इंच ॲड करते आणि याचं पण मार्किंग करून घेऊया. ह्याचं मार्किंग केलं. आता आपला मेन भाग राहिला मार्किंग करायचा. तर ही जी पट्टी आहे हिला आपण इथे बरोबर पॉईंटवर आली पाहिजे. बघा, आता अशी ठेवली की हा भाग आणि हा भाग एकमेकांना जॉईन करून घेतला बरोबर ना, अशा प्रकारे. त्याच्यानंतर ना आता हे पट्टीचा आपण कसा वापर करणार आहोत, अशा पद्धतीनं. मग हा भाग आणि हा भाग असा जॉईन करून घेतला. तर हा शेप बघू शकता किती सुंदर पद्धतीने आला आहे. तर आता काय करायचं आहे,
आता आपलं हे झालं पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला पाठच्या भागाची मार्किंग करायची. तर हा बॉक्सची लाईन सरळ अशी करून घ्यायची. सरळ करून घेतली तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आता 1.5 इंच म्हणजे 1 ला 2 लाईन कमी असं मार्किंग करायचं इथे. ते इकडून आता अशी स्केल ठेवली, हे मार्किंग केलं, पुन्हा स्केल डायरेक्शन चेंज केली आणि मग अशा पद्धतीने हे मार्किंग केलं. तर हे झालं पाठच्या भागाचं मार्किंग. बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे. आणि हे पुढे लाईन आपण अशीच आपली मार्जिन असणार आहे. ही फिटिंगची लाईन आहे. हा झाला दंडघेर, हे झालं शिलाई मार्जिन आणि इथून आपला डाऊन आलेला आहे 4.25 इंचावरती. 3.5 इंचावरती तरी आला तरी चालेल, पण 4.25 इंचावरती आलेला आहे शोल्डरच्या आर्महोलच्या मापानुसार. तर काय होणार आहे, इथे बिलकुल कपडा आपला शिल्लक राहणार नाही, पूर्ण फिटिंग एकदम प्रॉपर येणार आहे. आणि काय होणार, जितका तुम्ही समजा आर्महोल तुम्ही काय करणार 2.5 इंचावरती जर डाऊन केलं तर आर्महोल आपला असा येणार. ओके. आणि मग हा एक्स्ट्राचा कपडा शिल्लक राहणार आणि तोच असतो जो इथे चुना पडतात, म्हणजे जास्त करून फुगा येतो, झोळ म्हणतात, कोणी काय म्हणतं, त्या पद्धतीने एक्स्ट्राचा हा कपडा राहिलेला जो असतो ना तो इथं जमा होतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जे आपला आर्महोल आहे ना तर ते आर्महोलनुसारच माप घ्यायचं या पद्धतीनं. ते इथपर्यंत आर्महोल आले ते इथेच घ्यायचं, म्हणजे तुमचा इथं एक्स्ट्राचा कपडा शिल्लक राहणार नाही आणि फिटिंग खूप छान बसणार आहे. काय केलं मी, 3 इंच खाली घेतलं किंवा 3.5 इंच घेतलं तरी चालेल. आणि तिथून तुमचा जो हाताचा पण शोल्डरपासून 3-3.5 इंचावरती मोजायचं आणि तिथून पण तुम्ही दंडघेर मोजायचा. जसे की हे मी काय केलं, 3 इंचावरती घेतलं होतं, इथून मोजलं, माझा दंडघेर आला 5.5. 5.5 मध्ये मी अर्धा इंच प्लस केलं, कारण आपण अंगावरती माप घेतलं असल्यामुळे इथे मग आपल्याला अर्धा इंच लूजिंग द्यायची आहे. मग हे आपलं प्रॉपर माप बसणार आहे. इथं पण एक्स्ट्राचा कपडा शिल्लक राहणार नाही. आणि आर्महोलनुसार तुम्ही ही लाईन केली ड्रॉ तर तुमचा इथे पण एक्स्ट्राचा कपडा राहणार नाही, जेणेकरून तुमची फिटिंग एकदम छान पद्धतीने येणार आहे. तर बघा, एकदम सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असंच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला चांगलं कोणत्या व्हिडिओ हवा आहे, कोणती कटिंग हवी आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर बघू शकता स्लीवची कटिंग झालेली आहे प्रॉपर एकदम. आणि ही आहे पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर बघू शकता हा एक्स्ट्राचा कपडा आहे जो आपला पुढच्या भागासाठी होता. पाठच्या भागासाठी हा कपडा एकदम परफेक्ट आहे, पण पुढच्या भागासाठी हा कपडा योग्य नाही, त्यासाठी याला काढून फेकायचा. हा वेस्टेज कपडा आहे. तर अशा प्रकारे आपली ही स्लीव्स कटिंग रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.